पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण हा शाळेचा ड्रेस शिवतोय, तर मी सलवार शिवून झाली. तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सलवार कशी झाली हे दाखवते. आता आपल्याला टॉप कटिंग करायची. तर आपण दोन म्हणजे डबल फोल्डमध्ये केलंय आणि आपण पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग एक सोबत कट करणार. पण तो कशा पद्धतीने कट करणार तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर बंद बाजू पूर्ण माझ्याकडून आहे, ओपन बाजू समोरून गेली, ही पण ओपन बाजू आहे आणि जी इकडची उंची उरली ती बंद बाजू आहे, म्हणजे मला तिकडं बाही काढायला सोपं पडेल. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय, उंची अधिक आपल्याला त्याच्यामध्ये 2 इंच जास्त घ्यावं लागतं, कारण खालून आपला ड्रेस फोल्ड होतो. तर आता 39 उंची आहे, तर त्याच्यामध्ये 2 इंच मिक्स केल्याच्या नंतर 41 उंची होती. तर आपण 41 वर एक मार्किंग करू. आता मार्किंग करताना आपण इकडच्या बाजूने मार्किंग केली, बघू शकतात. आणि ही लाईन आपण पूर्ण आखून घ्यायची अशा पद्धतीने. आता एक तर तुम्ही इकडच्या बाजूने टाका किंवा इकडच्या बाजूने माप टाका, कोणत्या बाजूने जरी टाकलं तर एकच आहे. आता आपण सगळं माप कसं घ्यायचं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगते. आता सगळ्यात अगोदर उंचीमध्ये 2 इंच आपण टाकले तर 41 उंची झाली. तर आता आपल्याला शोल्डर घ्यायचे. शोल्डर जेवढा आहे त्याच्या निम्म आपल्याला करायचंय. कस्टमरचं शोल्डर आहे 35, चेस्ट आहे आणि शोल्डर आहे 15. आता 15चे निम्म 7.5 घ्यायचे. तर 7.5 वर आपण एक मार्किंग करायची. परत एकदा खाली 7.5 वर एक आपण मार्किंग करू. आता हे दोन्ही पॉइंट ही मार्किंग आपण कशासाठी केली, एकसारखी लाईन येण्यासाठी मार्किंग केली, लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर आपल्याला 1 इंच उतार द्यायचा आहे. ज्या वेळेस आपण कॉलरचा ड्रेस शिवतो किंवा ब्लाऊज शिवतो, उतार आपल्याला शोल्डर कडून द्यायचा, ही गोष्ट लक्षात घ्या. आता आपल्याला काय करायचंय, काही पासूनच आपण 7.5 इंच शोल्डर घेतले, तर 7.5 आपण मोंड्यासाठी पण घ्यायचंय आणि नंतर आपल्याला चेक करायचंय खालच्या लाईन पासून मोंडा किती आला, 6.5 इंच आला, बघू शकतात. आता त्याच्यानंतर आपण चेस्ट आहे आपली किती, जवळजवळ 35 मध्ये आपण 35 मध्ये 3 इंच मिक्स करायचे. 35, 36, 37, 38. 38चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. आता चेस्ट मध्ये जर आपल्याला लुजिंग द्यायची असेल तर जास्त लूज ठेवायचं असेल तर आपण 4 इंचापर्यंत लुजिंग देऊ शकतो. ज्याला जास्तच फिटिंग लागते तर 2 इंचाचीच द्या. म्हणजे आपण आता ज्या चेस्टचं माप घेतो तर एकदम फिटिंगला माप घेतो, मग लुजिंग राहण्यासाठी आपण 3 इंच त्याच्यामध्ये मिक्स करतो. चौथा भाग घेतला, 9.5 इंच आला. 9.5 वर आपण एक मार्किंग केली. ही गोष्ट लक्षात घ्या, कशामध्ये काय मिक्स करायचं. छातीमध्ये आपण 3 इंच मिक्स केलं. त्याच्यानंतर आपली कंबर उंची आली. कंबर उंची आपण घेतली 15 इंचावर. कंबर उंची तशी 14.5 वर जरी घेतली तरी चालते, 14 वर घेतली तरी चालते. आता याच्यामध्ये अर्धा इंच शोल्डर जाणार, तर खाली उंची राहणार 14.5. तर आपण 15 इंचावर एक मार्किंग केली. आता ही लाईन आपण सरळ आखून घेतली. आता कंबर घेर का किती आहे, 32 मध्ये 2 इंच मिक्स करा, 34 होते. आपण छातीमध्ये 3 इंच मिक्स केलं आणि कमरेमध्ये आपण 2 इंच मिक्स केलं. ही गोष्ट लक्षात घ्या, 3च माप लक्षात घ्यायचे, अवघड काहीच नाही. किती आला, 8.5 इंच. म्हणजे आपण याच्यामध्ये मार्जिन पण घेतली, नीट लक्षात घ्या, 8.5 इंच. नंतर ज्या ठिकाणी आपण कट घेतो, कट उंची आपण बोलतो, तर 21 इंच किंवा 20 इंच आपण ही 21 इंचावर घेऊया. आता सीट घेर किती आहे कस्टमरचा, 38. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 1 इंच मिक्स करायचंय. आपण इथे 3 इंच मिक्स केलं, इथे 2 इंच आणि खाली आपण 1 इंच मिक्स करायचंय. 38चा आपल्याला 39चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे, बरोबर. आता दुसरा भाग झाला 19.5 आणि चौथा भाग झाला किती, जवळजवळ 10 इंचाला 2 लाईन कमी. तर आपल्याला तेवढंच घ्यायचंय, कारण आपण याच्यामध्ये लुजिंग ऍड केली, आपल्याला जास्त अजिबात घ्यायचं नाही. हे माप जवळजवळ किती बसते त्यानुसारच आपण खालच्या साईडला पण आपण माप टाकूया, जसं की इथं आला, बघू शकतात. आणि नंतर हे पॉइंट आपण याला मिक्स करून घ्यायचे. आता हे पॉइंट मिक्स करताना आपण लाईन ही व्यवस्थित द्या, आपल्याला पॉइंट पण लक्षात आले पाहिजे. अशा पद्धतीने. आता तुम्ही याच्यामध्ये किती इंच तुम्हाला शिलाई मार्जिन ठेवायची ते तुम्ही ठेवू शकता. 1.5 इंच ठेवा किंवा 1 इंच ठेवा, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार असणार.
इथं आपण 1.5 इंच आणि नंतर आपण 1 इंचाची जरी मार्किंग केली तरी काहीच अडचण येणार नाही. बघू शकतात. म्हणजे कटला जास्त कपडा जर असेल तर बऱ्याच वेळेस कट हा म्हणजे पीळ पडतो, व्यवस्थित बसत नाही. तर आपण मग 1 इंचाची सीधा मार्किंग केली तर ज्यावेळेस आपण फिटिंग करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येऊन जातं. तर अशा पद्धतीने जवळजवळ आपलं खालचं हे माप पूर्ण तयार झाले. आता येऊया आपण परत एकदा मुंड्याकडे. आता ज्या वेळेस आपण कॉलरचा ड्रेस शिवतो किंवा ब्लाऊज शिवतो 1 इंच आपण पाठीमागं आलोय, ही गोष्ट लक्षात घ्या. एकदम कमी वेळामध्ये आपण टॉपची कटिंग दाखवते मी. 1.5 इंच पाठीमागच्या भागासाठी आपण घेतले माप आणि नंतर आपण याला आकार देऊन घेऊ आणि 1 इंच आपण फ्रंटसाठी बघू शकतात. आता आपण गळ्याकडे येऊ. गळा तुम्ही एकतर 2.5 इंचाचा घ्या किंवा 3 इंचाचा घ्या. मी इथे 2.5 इंचाचा घेतलाय. पाठीमागचा गळा कॉलरचा आहे तर आपण 1 इंच पाठीमागच्या गळ्यासाठी जास्त डीप द्यायचा नाही गळा आणि फ्रंट गळा 6.5चा आहे. हा पण कॉलरचा आहे. तर अशा पद्धतीने आता आपण कटिंग करताना अगोदर कशी कटिंग केली पाहिजे. आपल्याला उतार द्यायचा बाकी आहे. उतार देताना लक्षात ठेवा आपण कोणत्या साईडला उतार दिले. आता कटिंग करताना आपण दोन्ही बाजू जरी कटिंग केल्या तरी काही हरकत नाही. चेस्ट मध्ये आपण 3 इंच मिक्स केले. दुसरा माप आपण 2 इंच मिक्स केले आणि तिसऱ्या मापामध्ये आपण 1 इंच मिक्स केले. काहीच अवघड ड्रेस कटिंग नाही, एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता हा झाला आपला फ्रंट. पाठीमागचा भाग जर बोललं तर एकदम आपण बाजूला काढून ठेवू असं आणि त्याच्यानंतर आपल्याला परत एकदा माप घ्यायचंय 2.5 इंचावर गळ्याचं माप आणि 1 इंच आपल्याला गळा घ्यायचा आहे. याला आपण 1 इंचावर असा गळा देऊ म्हणजे आपल्याला कॉलर जॉईंट करायचे. आता हा आपण बाजूला ठेवू. आता मला ह्या साईडने कट करायचं तर मग मी ड्रेस म्हणजे माझ्याकडून घेतलंय. आता आपल्याला काय करायचं फक्त आतमधला भाग कट करायचा मुंड्याचा, कारण आपल्याला समोरचा भाग हा कट करायचाच असतो. हा जर विसरला कट करायचा तर ड्रेस फिटिंगला व्यवस्थित बसणार नाही आणि गळा एक आपल्याला कट करायचा आहे. अशा पद्धतीने हा पूर्ण टॉप तयार झालाय. कशी कटिंग वाटली आणि माप कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ज्यावेळेस आपण पूर्ण ड्रेस शिवतो तर दोन्ही लेअरला म्हणजे 4ही लेअरला आपल्याला असे टच करायचे आहेत, म्हणजे ही लाईन आणि पाठीमागच्या भागाची लाईन हे सगळे पॉईंट एकदम फिक्स आले पाहिजे. याच्यासाठी आपण हे पॉईंट घ्यायचे आहेत. तर पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.